नमस्कार कृषी मित्रांनो, कृषीरत्न ऍग्रीकल्चरल ऑनलाईन क्लासेसमध्ये मी गणेश पवार आपण सर्वांचं स्वागत करतो। तर अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण इग्नियस रॉक्स त्याचं फॉर्मेशन आणि त्याचं क्लासिफिकेशन बघितलं होतं आणि त्याची रिलेटेड टर्मिनॉलॉजी। तर आता आपण रॉक्सचा सेकंड पार्ट म्हणजे सेकंड क्लासिफिकेशन बघतोय, दॅट इज सेडिमेंटरी रॉक। ओके, तर बघा सेडिमेंटरी रॉक्स काय, तर सेडिमेंटरी रॉक्स म्हणजे काय, कसे डेव्हलप होतात, तर बघा जे प्री एक्झिस्टिंग रॉक्स असतात म्हणजे ते इग्नियस असो किंवा मग दुसरे पॅरेंट रॉक जे असो त्याचं वेदरिंग होऊन त्याचं वेदरिंग झालेले वेदर रॉक फ्रॅगमेंट जे असतात ते दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होतात, तिथे सेटल होतात आणि त्याला वेल स्ट्रक्चर तयार होते अँड दॅट इज नथिंग बट द सेडिमेंटरी रॉक्स। व्हेन पॅरेंट मटेरियल or pre-existing rocks get weather, okay, it get weather by means of different agencies, whether it is water, whether it is wind, or whether it is any glacier and all that, all those weathering agents, and after weathering the small rock fragments get transported to the another place, okay, by means of various agencies like wind, water, glaciers, ice, etc., and there they get deposited and settled, okay, and thus these sedimentary rocks are formed. Okay, this is how the sedimentary rocks are formed. Okay, now if we think of the name sedimentary, it is the Latin word sedimentum. Okay, sedimentum means settling. Okay, sedimentum means settling. The weathered rock fragments of the pre-existing rock when get transported and deposited and settled to the new place, the rocks formed are called as sedimentary rocks. Okay, and the stratification, what stratification म्हणजे काय, द फॉर्मेशन ऑफ डिस्टिंक्ट लेयर्स, वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स फॉर्म करणे, डिस्टिंक्ट लेयर्स फॉर्म करणे, दिस इज नथिंग बट द प्रॉपर्टी दॅट इज स्ट्रॅटिफिकेशन. सो stratification is the characteristic feature of this sedimentary rocks. Okay, this is the major objective. Stratification is the characteristic feature of sedimentary rock, that it forms distinct layers of different rock fragments. Okay, so due to stratification these sedimentary rocks are often called as stratified rocks. Okay, यालाच आपण स्ट्रॅटिफिकेशन त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर असल्यामुळे स्ट्रॅटिफाईड रॉक सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर आता आपण बघूया डिफरंट स्टेप्स और प्रोसेसेस विच फॉर्म दिस सेडिमेंटरी रॉक. तर बघा मेजरली 5 ते 6 प्रोसिजर आहे. त्यातली पहिली आहे वेदरिंग. ओके, म्हणजे जे प्री एक्झिस्टिंग रॉक्स जे असतात ते रॉक्सचं वेदरिंग होतं किंवा जे पॅरेंट रॉक्स असतात त्याचं वेदरिंग होतं, इग्नियस रॉक्स वगैरे जे काय असतील ते, आणि त्याचे जे रॉक फ्रॅगमेंट्स आहे ते त्याचे तो जो रॉक्स आहे ते छोट्या छोट्या रॉक फ्रॅगमेंट्स मध्ये कन्वर्ट होतो. त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे ट्रान्सपोर्टेशन. ओके, दुसरी स्टेप आहे ट्रान्सपोर्टेशन. सो जे वेदर्ड रॉक फ्रॅगमेंट्स जे आहेत ते छोटे छोटे पार्टिकल्स आहे रॉक्सचे, ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ट्रान्सपोर्ट केले जातात बाय मीन्स ऑफ डिफरंट ट्रान्सपोर्टिंग एजन्सी. जसे की जर का वाईनने ते ट्रान्सपोर्ट झाले तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो साल्टेशन. ओके, त्याच्यानंतर जर का वॉटरने जर का ते ट्रान्सफर झाले तर त्याला म्हणतो आपण सोलिफ्लक्शन. ओके, त्याला म्हणतो आपण सोलिफ्लक्शन किंवा क्रिपिंग ऍक्शन ऑफ वॉटर. ओके, सोलिफ्लक्शन किंवा क्रिपिंग ऍक्शन ऑफ वॉटर. त्याच्यानंतर जर का ते बाय मीन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स और ग्रॅव्हिटी जर का ते रॉक फ्रॅगमेंट दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट झाले तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो कोलुवियम. ओके, काय म्हणतो, कोलुवियम. त्याच्यानंतर जर का आता जे मोराईन डिपॉझिट्स असतात एका व्हॅलीमध्ये ते प्रकारचे रॉक्स आढळून येतात, मोराईन डिपॉझिट्स, दे आर ड्यू टू द ग्लेशियर ऍक्शन ऑफ ट्रान्सपोर्टेशन. ओके, सो या वेगवेगळ्या एजन्सीज
एजन्सीजने ते जे रॉक फ्रॅगमेंट्स आहे, जे वेदर झालेले आहेत, ते दुसऱ्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होतात. आणि त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे डिपॉझिशन. ओके, एका ठिकाणाहून रॉक फ्रॅगमेंट जे वेदर झालेलं जे रॉक मटेरियल आहे ते दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होते आणि तिथे ते डिपॉझिट व्हायला सुरुवात होते. ओके, सो थर्ड स्टेप इज डिपॉझिशन और सेडिमेंटेशन. ओके, डिपॉझिशन ऑफ सेडिमेंटेशन. तर बघा, डिपॉझिशन आणि सेडिमेंटेशन म्हणजे काय? सपोज वाइंड आहे, वाइंड आता ही सॉइल पार्टी जे रॉक फ्रॅगमेंट्स आहे ते आता इकडे ट्रान्सपोर्ट करत आहे. आता जी वाइंडची जी व्हेलॉसिटी असते ती एक वेळ अशी येते की ती व्हेलॉसिटी किंवा त्याची जी कायनेटिक एनर्जी आहे ती हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागते आणि वाइंडचा स्पीड कमी झाला की हे जे रॉक फ्रॅगमेंट जे आहे जे वाइंड सोबत वाहून आलेले आहेत ते हळूहळू ती जी कायनेटिक एनर्जी किंवा व्हेलॉसिटी ती कमी झाल्यामुळे हळूहळू सेटल व्हायला लागतात. नवीन प्लेसवर किंवा त्या सरफेसवर ते सेटल व्हायला लागतात. ओके, मग आता साहजिक आहे ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे हेवियर पार्टिकल्स आहेत ते खाली डिपॉझिट होतात. ओके, रॉक फ्रॅगमेंट मधले त्यातल्या जे हेवियर पार्टिकल्स आहेत ते खाली डिपॉझिट होतात आणि जे लाइटर पार्टिकल्स आहेत ते उशिरा म्हणजे मागून येऊन वरती डिपॉझिट होतात. ओके, अशा प्रकारे तिसरी स्टेप आहे डिपॉझिशन किंवा सेडिमेंटेशन. म्हणजेच काय, जेव्हा ट्रान्सपोर्टिंग एजन्सीची जी व्हेलॉसिटी आहे किंवा जी एनर्जी आहे ती जेव्हा संपते तेव्हा ते त्या ठिकाणी येऊन डिपॉझिट होतात ते रॉक फ्रॅगमेंट. आणि ही जी प्रोसेस आहे की जे हेवियर रॉक फ्रॅगमेंट्स आहे ते खाली डिपॉझिट होऊन जे लाईट फ्रॅक्शन्स आहे ते त्याच्या वरती डिपॉझिट होतात, त्या प्रोसेसला म्हणतात ग्रेडेड बेडिंग. काय म्हणतात? ग्रेडेड बेडिंग. म्हणजेच काय, त्याने असे विविध वेगवेगळ्या ग्रेडनुसार म्हणजे जे लाईट पार्टिकल्स आहे ते वरती आणि हेवी पार्टिकल्स आहे ते खाली असे वेगवेगळ्या ग्रेडनुसार एक बेडिंग केलंय म्हणजे वेगवेगळे लेयर्स तयार केलेले आहे. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज ग्रेडेड बेडिंग. ओके, त्याच्यानंतर आता हे सेटल झाले बरोबर. आता सेटल झाल्यानंतर फोर्थ जी स्टेप आहे दॅट इज नथिंग बट द डायजेनेसिस. काय? डायजेनेसिस. व्हॉट डू यू मीन बाय डायजेनेसिस? तर डायजेनेसिस म्हणजे हे जे रॉक फ्रॅगमेंट जे सेटल झाले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता यातलं वॉटर त्याच्यानंतर एअर जे काय ते निघून गेलं, त्याच्यानंतर ते व्यवस्थित सेटल झाले. आता डायजेनेसिस म्हणजे काय, तर सिमेंटेशन अँड कन्सोलिडेशन. ओके, सिमेंटेशन अँड कन्सोलिडेशन अँड कॉम्पॅक्शन. बघा, आता ट्रान्सपोर्टिंग एजन्सीची एनर्जी ती लो झाली, त्याच्यानंतर ते डिपॉझिट झाले. डिपॉझिट झाल्यानंतर चौथी जी स्टेप आहे ती आहे डायजेनेसिस. डायजेनेसिस मध्ये काय, तर जे रॉक फ्रॅगमेंट्स आहे जे डिपॉझिट झालेले ते कॉम्पॅक्ट येतात म्हणजे एकमेकांच्या जवळ येतात, त्या प्रोसेसला आपण म्हणतो कॉम्पॅक्शन. आणि जे सिमेंटिंग एजंट्स आहेत जसे की सॉइल मध्ये जे सिमेंटिंग एजंट्स आहे, लाईम झालं, त्याच्यानंतर सिलिका झाला, त्याच्यानंतर फेरस ऑक्साईड झालं, हे जे सिमेंटिंग एजंट्स आहेत ते त्याला सिमेंट म्हणजे एकदम कॉन्क्रीट फॉर्म मध्ये तयार करतात आणि अल्टिमेटली फायनल रॉक तयार होतो, त्याला म्हणतो आपण सेडिमेंटरी रॉक. सो दीज आर ऑल 4 स्टेजेस बाय डेव्हलपिंग दी सेडिमेंटरी रॉक. बघा काय काय होते, तर पहिली स्टेप म्हणजे वेदरिंग होते. वेदरिंग झाल्यानंतर वेगवेगळ्या एजन्सीजनी ते जे रॉक फ्रॅगमेंट्स आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. त्याच्यानंतर त्याचं सेटलिंग होते म्हणजे ते एका ठिकाणी डिपॉझिट होतात. त्याच्यानंतर चौथी स्टेप आहे डायजेनेसिस. डायजेनेसिस म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सिमेंटेशन आणि कॉम्पॅक्शन होतं आणि फायनली एक कॉन्क्रीट मॅसिव्ह स्ट्रक्चर तयार होते, त्याला आपण म्हणतो सेडिमेंटरी रॉक्स. ओके, आता आपण बघूया सेडिमेंटरी रॉक्सचं क्लासिफिकेशन. बघा, सेडिमेंटरी रॉक्स जे आहे ते मेजरली वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये क्लासिफाय केले जातात. त्यातली पहिली कॅटेगरी आहे अरेनाशियस रॉक. ओके, आता अरेनाशियस रॉक बघा, जे कोअर्स ग्रेन आहे, जे डिपॉझिट झालेले आहे त्यांच्यापासून जे रॉक्स तयार होतात त्याला म्हणतो आपण अरेनाशियस रॉक. याच्यामध्ये मोस्टली
सिलिका हा पार्ट असतो, मोस्टली सिलिका हा पार्ट असतो, म्हणून त्याला आपण सिलिशियस रॉक्स असं सुद्धा म्हणतो, अरेनेशियस रॉक्सला. ओके. त्याच्यानंतर हे जे रॉक्स असतात ते एकदम लूज असतात. ओके. लूज असतात त्याच्यामुळे ती इझिली ब्रेकेबल सुद्धा असतात. ओके. याचे एक्झाम्पल जर मी घ्यायचे म्हटले तर सँडस्टोन आहे, ग्रीट आहे, कॉंग्लोमरेट आहे, त्याच्यानंतर बेसी आहे. तर हा जो पहिला प्रकार आहे दॅट इज अरेनेशियस रॉक. त्याच्यानंतर सेकंड दॅट इज अर्जिलियासियस रॉक. ओके. अर्जिलियासियस रॉक. व्हॉट डू यू मीन बाय अर्जिलियासियस रॉक? तर बघा जे कोअर्स ग्रेन आहे ते अर्नेशियस रॉक तिथे डिपोज झालं. त्याच्यानंतर जे फाईन रॉक फ्रॅगमेंट जे आहे म्हणजे क्ले फ्रॅक्शन ज्याला आपण म्हणता येईल, ते जे फ्रॅक्शन्स आहेत ते ज्या ठिकाणी डिपॉझिट होतात आणि तिथून अर्जिलियासियस रॉक हे तयार होतं. ओके. आता याच्यामध्ये कंटेंट काय असते तर हायड्रेटेड सिलिकेट्स ऑफ अल्युमिनियम. ओके. याचं जे कंपोजिशन आहे ते लक्षात ठेवा. अरेनेशियस रॉक्स मध्ये असतं फक्त सिलिका, त्याच्यानंतर अर्जिलियासियस रॉक्स मध्ये असते हायड्रेटेड सिलिकेट्स ऑफ द अल्युमिनियम. त्याच्यानंतर बघा याचे एक्झाम्पल जर घ्यायचं झाला फेल्डस्पार, त्याच्यानंतर मडस्टोन, क्ले, शेल, फ्युलरसर एक्सेट्रा. आता बघा फेल्डस्पार जो आहे फेल्डस्पारचं डिकम्पोजिशन झालं. ओके. फ्रॅगमेंटेशन झालं. त्याचे जे फाईन पार्टिकल्स आहेत ते डिकम्पोज होऊन त्याच्यानंतर जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण म्हणतो चायना क्ले. ओके. चायना क्ले. चिनी मातीचे जे भांडे ते चायना क्ले. म्हणजेच काय तर चायना क्लेचं पॅरेंट मटेरियल आपल्याला काय म्हणते फेल्डस्पार. ओके. आणि हा एक सेडिमेंटरी रॉक आहे. त्याच्यानंतर आहे थर्ड कॅटेगरी कॅल्केरियस रॉक. ओके. कॅल्केरियस सेडिमेंटरी रॉक. तर कॅल्केरियस सेडिमेंटरी रॉक्स मध्ये काय असतात तर कॅल्केरियस सेडिमेंटरी रॉक्स मध्ये कार्बोनेट्स ऑफ दी लाईम. ओके. कार्बोनेट्स ऑफ दी लाईम. तर कॅल्केरियस सेडिमेंटरी रॉक कंटेन्स कार्बोनेट्स ऑफ दी लाईम. त्याच्यामध्ये आणि कार्बोनेट्स ऑफ द लाईम किंवा त्याच्यामध्ये एक लाईम असते किंवा मॅग्नेशिया असते. ओके. कंपोजिशन लक्षात ठेवा. कार्बोनेशियस रॉक्स मध्ये एक तर कार्बोनेट्स ऑफ लाईम असतात किंवा लाईम असते किंवा मॅग्नेशिया असते. त्याच्यानंतर याचे जर का एक्झाम्पल घ्यायचे झाल्यास तर लाईमस्टोन आहे, त्याच्यानंतर डोलोमाइट आहे जे अर्थ एक्झाम्पल. त्याच्यानंतर आहे कार्बोनियाशियस रॉक्स. बघा कार्बोनियाशियस रॉक. आता कार्बोनियाशियस रॉक नावातच आहे. कार्बोनियाशियस रॉक्स म्हणजे काय तर याच्यामध्ये काय असेल कार्बन. ओके. तर बघा जे सॉइल मधले जे व्हिजिटेशन आहे आणि जे अॅनिमल रेमनंट्स आहे तर ते जेव्हा डिकम्पोज होते पण तेव्हा अनएरोबिक कंडिशन मध्ये. म्हणजेच काय जेव्हा सॉइल मध्ये आतमध्ये जेव्हा त्या व्हिजिटेशनचं डिकम्पोजिशन होत असते ते अनएरोबिक कंडिशन मध्ये असते आणि अनएरोबिक कंडिशन मध्ये करताना त्याचं जे रूपांतर आहे ते होते कोल मध्ये. ओके. थोडक्यात कोळसा. म्हणजे जे सॉइल मधलं व्हिजिटेशन आहे त्याचं डिकम्पोजिशन होऊन त्याचं रूपांतर कोल मध्ये होते आणि दे आर नथिंग बट द कार्बोनेशियस सेडिमेंटरी रॉक्स. याचे जर काही एक्झाम्पल पाहायचे असले तर पीट आहे, लिग्नाइट, कोल, त्याच्यानंतर अँथ्रासाइट हे त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. तर बघा कशामुळे तयार होतात तर आपल्या व्हिजिटेशनचं अनएरोबिक डिकम्पोजिशन झालं. त्याच्यानंतर जो पाचवा टाईप आहे तो आहे सिलिशियस रॉक. काय सिलिशियस रॉक. सिलिशियस रॉक. आता हे सिलिशियस रॉक्स मध्ये काय असते तर सिलिका असते, त्याच्यामुळे याला ऑर्गॅनिक रॉक्स असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. तर कॉल्ड एज ऑर्गॅनिक रॉक. कारण काय तर बघा याच्या अगोदरचा जो आपण टाईप बघितला कार्बोनेशियस रॉक त्याचा जो सब टाईप म्हणता येईल. फक्त बघा जो पर्टिक्युलर जो अॅनिमल म्हणता येईल किंवा प्लांट म्हणता येईल कोणता डायॲटोमेशियस अर्थ. कोणता डायॲटोमेशियस अर्थ. याचं जेव्हा डिकम्पोजिशन होते त्यापासून जे रॉक्स तयार होतात ते आर कॉल्ड एज सिलिशियस रॉक्स. ओके. सो हेन्स ड्यू टू डिकम्पोजिशन ऑफ डायॲटोमेशियस अर्थ दे आर ऑफनली कॉल्ड एज ऑर्गॅनिक रॉक्स. ओके. त्याच्यानंतर जे आहे लास्ट जो टाईप आहे तो आहे प्रेसिपिटेड रॉक्स. ओके. लास्ट टाईप प्रेसिपिटेड रॉक्स. ओके. आता प्रेसिपिटेड रॉक्स कसे तयार होतात तर बघा
जे रॉकचे जे रॉक फ्रॅगमेंट्स असतात ते जे रॉक फ्रॅगमेंट्स एकत्र येऊन त्याचे जे रॉक मासेस तयार होतात ते कुलिंग झाल्यावर इव्हॅपोरेशन कुलिंग किंवा केमिकल प्रेसिपिटेशन झाल्यावर जे रॉक मासेस तयार होतात दे आर नथिंग बट द प्रेसिपिटेड रॉक्स. सो दीज आर द 6 टाइप्स और सब कॅटेगरीज ऑफ दी सेडिमेंटरी रॉक्स विच यू हॅव स्टडीड. त्याच्यानंतर आता सेडिमेंटरी रॉक्सचं आपण क्लासिफिकेशन करणार आहोत ऑन द बेसिस ऑफ इट्स केमिकल कंपोजिशन. बघा सेम आहे. केमिकल कंपोजिशन वर जर का सेडिमेंटरी रॉक्सचं जर का क्लासिफिकेशन करायचं असेल तर सेम तोच ट्रेंड. बघा पहिला आहे ऑक्साईड. ओके, ऑक्साईड म्हणजे काय? ज्या सेडिमेंटरी रॉक्स मध्ये मेजरली ऑक्साइड्स असतात किंवा ऑक्सिजन ऍटम असतो दे आर कॉल्ड एज ऑक्साइड. याचे एक्झाम्पल घ्यायचे झाल्यास हॅवेडाईट आहे, लिमोनाइट आहे, त्याच्यानंतर पायरोल्युसाइट आहे, बॉक्साइट आहे आणि क्वार्ट्ज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड कॅटेगरी कार्बोनेट्स. ओके, कार्बोनेट्स विच मेजरली कंटेन कार्बोनेट्स ऍटम. सो दे आर कॅटेगरीज एज कार्बोनेट्स. याचे एक्झाम्पल जर का घ्यायचे झाले तर लाइमस्टोन, मॅग्नेसाइट, त्याच्यानंतर स्टॅलॅक्टाइट, त्याच्यानंतर सल्फेट. थर्ड ग्रुप आहे सल्फेट. सल्फेट म्हणजे त्याच्यामध्ये सल्फर एलिमेंट असतो दे आर कॉल्ड एज सल्फेट्स. तर त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल बघा रेग्युलर जिप्सम. त्याच्यानंतर जिप्सम. त्याच्यानंतर फोर्थ कॅटेगरी आहे फॉस्फेट्स. दोज सेडिमेंटरी रॉक विच कंटेन फॉस्फेट ग्रुप दे आर कॉल्ड एज फॉस्फेट्स. याचं एक्झाम्पल जर काही घ्यायचं झालं तर फॉस्फोराइट. त्याच्यानंतर फिफ्थ दॅट इज लास्ट कॅटेगरी दॅट इज क्लोराइड्स. ओके, दॅट इज क्लोराइड्स. याच्यामध्ये काय असतात तर क्लोराइड आयन्स असतात. एक्झाम्पल रॉक सॉल्ट. ओके, एक्झाम्पल रॉक सॉल्ट. सो दिस इज द ओव्हरऑल क्लासिफिकेशन ऑफ सेडिमेंटरी रॉक्स ऑन द बेसिस ऑफ इट्स केमिकल कंपोजिशन. ओके, तर याच्यामध्ये असं समजून सांगण्यासारखं काही नाही, हे तुम्हाला लर्नच करायचं आहे आणि त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते पाठ ठेवायचे. त्याच्यानंतर रॉकचा आपण एक शेवटचा टाईप पाहणार आहोत तो म्हणजे मेटॅमॉर्फिक रॉक्स. काय? मेटॅमॉर्फिक रॉक्स. बघा नावातच आहे मेटॅमॉर्फिक रॉक. तर बघा जे इग्नियस रॉक असतात किंवा जे सेडिमेंटरी रॉक्स असतात हे या मेटामॉर्फिक रॉक्सचं पॅरेंट मटेरियल म्हणून कन्सिडर केले जाते. तर बघा जे काही प्री एक्झिस्टिंग रॉक्स असतात त्याच्यावर जर का वॉटर किंवा हीट किंवा प्रेशर या तिघांचं ऍप्लिकेशन झालं किंवा हे 3 एक्सटर्नल फोर्स किंवा तिघापैकी एक एक्सटर्नल फोर्स जेव्हा त्यावर अप्लाय होतो आणि त्या स्ट्रक्चर मध्ये काही मेटामॉर्फिक चेंजेस होतात, त्याच्या कंटेंट मध्ये त्याच्या कंपोजिशन मध्ये काही मेटामॉर्फिक चेंजेस होतात, त्याच्यानंतर जे रॉक्स तयार होतात दे आर कॉल्ड एज मेटामॉर्फिक रॉक. तर बघा मेटामॉर्फिक रॉक मध्ये जर का वेन देअर मेटामॉर्फोसिस और द चेंजेस in the pre-existing rock are occurred due to the application of water or due to the water, then they are called as hydrometamorphic rock. Okay? They are called as hydrometamorphic rock. त्याच्यानंतर if the gradual changes in content and structure occur due to the heat application, then they are called as thermometamorphic rock. Okay, they are called as thermometamorphic rock. त्याच्यानंतर if the metamorphosis occur in a rock due to the external applied pressure, then they are called as dynamometamorphic rock. Okay, they are called as dynamometamorphic rock. बघा या मेटामॉर्फिक रॉक्सचे 2 बेसिक टाइप्स पडतात. कोणते? तर स्किस्ट आणि ग्नेस. ओके, तर हे टाइप बघा कसे. जर प्री एक्झिस्टिंग रॉक मध्ये मेटामॉर्फोसिस झाली आणि मेटामॉर्फोसिस होत असताना त्या रॉक फ्रॅगमेंटचं फॉलिएशन होते. ओके, फॉलिएशन होते आणि फॉलिया तयार करतात. फॉलिया म्हणजे काय? असे स्ट्रक्चर या टाइपचे स्ट्रक्चर जे एंडला नॅरो असतात आणि मिडलला थिक असतात. ओके, तर अशा वेगवेगळ्या फोलाय तयार होतात. ओके, सो त्या फोलिएशन प्रोसेसमुळे आणि जर का या फोलाय
वेल डिस्टिंक्ट असतील आणि वेल डिस्टिंक्ट लेअर मध्ये जर का अरेंज केलेले असतील तर त्याला आपण म्हणतो स्किस्ट. आणि जर का या फोलाय या अशा इनडिस्टिंक्ट लेअर मध्ये जर का असतील तर त्याला म्हणतो आपण ग्नेस. सो हे दोन प्रकारचे जे रॉक्स आहेत ते मेटामॉर्फिक रॉक्स आहेत. जर का डिस्टिंक्ट फोलिएशन असलं तर दे आर स्किस्ट आणि इनडिस्टिंक्ट फोलिएशन असलं दे आर ग्नेस. सो इथे एक मेटामॉर्फिक रॉकवर मीन्स जसं सेडिमेंटरी रॉकचं स्ट्रॅटिफिकेशन एक कॅरेक्टरिस्टिक फीचर होतं तसं मेटामॉर्फिक रॉकचं फॉलिएशन हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. ओके, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे रॉक्स, त्याचं फॉर्मेशन आणि त्याचे टाइप्स, क्लासिफिकेशन हे सर्व बघितलेलं आहे. ओके.